आज एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी करूयात. आंबोळी हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. ही अशी इतकी मऊसूत जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण काय असावं, पीठ कसं भिजवावं, आंबोळ्या कशा कराव्यात, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. बघा, आंबोळी आपण कशीही दुमडली तरी अजिबात मोडली जात नाही आहे. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आंबोळी किती मऊसूत झाली आहे ते. या अशा अगदी हलक्या जाळीदार आंबोळ्या आज माझ्या आईच्या पद्धतीने करूयात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण. घरातील या अशा एखाद्या वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. या वाटीने आपण 3 वाट्या तांदूळ घ्यायचे. हे तांदूळ आपण जे भातासाठी वापरतो ना, तेच तांदूळ आहेत. फक्त लक्षात घ्या, ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ मात्र घ्यायचा नाही आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. त्याच वाटीने पाव वाटी चण्याची डाळ घ्यायची. चण्याच्या डाळीमुळे आंबोळ्या छान खमंग होतात. पाव वाटी पोहे घ्यायचे आणि 1 चमचा भरून मेथी दाणे घ्यायचे. किती साधं सोपं प्रमाण आहे बघा. 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ घेतली, पाव वाटी चण्याची डाळ आणि पाव वाटी पोहे, 1 चमचा मेथी दाणे, असं अगदी साधंसं प्रमाण आहे. डाळ, तांदूळ, पोहे सगळं वेगळं वेगळं न भिजवता आपण एकत्रच भिजवणार आहोत. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे सगळं व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. डाळ, तांदूळ अगदी हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेत. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 6 ते 7 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. कमीत कमी 6 तास तरी हे भिजायला हवं. साधारणपणे 7 तास झालेले. डाळ आणि तांदूळ बघा व्यवस्थित असे भिजलेत. आता काय करायचं आहे ना, हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण डाळ तांदूळ वाटून घेण्यासाठी वापरणार आहोत. या पाण्यामुळे आंबोळीचं पीठ छान येतं, त्यामुळे हेच पाणी वापरायचं आहे. फक्त आपल्याला हे पाणी हलकं कोमट करून घ्यायचं आहे. बघा, मी हात घालते तर माझ्या हाताला चटका लागत नाही आहे, पण पाणी मात्र कोमट आहे. इतपत गरम करून घ्यायचं आहे. कोमट पाणी वापरल्यामुळे काय होतं ना, पिठामध्ये हलकी उष्णता निर्माण होते आणि पीठ येण्यास मदत होते. त्यामुळे शक्यतो कोमटच पाणी वापरायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात सगळं मिश्रण मी एकदम घालून घेतले आणि लागेल तसं हे कोमट पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. डाळ तांदूळ वेगळं वेगळं वाटून न घेता आपण सगळं एकदमच वाटून घेणार आहोत. फक्त लक्षात घ्या, आपल्याला सगळं बारीक असं छान फिरवून घ्यायचं आहे. बघा, ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी हवी. मिक्सरला लागलेलं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, म्हणजे वाया काहीच जाणार नाही. पीठ छान बारीक वाटलं ना की त्या पिठाच्या आंबोळ्या छान मऊसूत होतात. त्यामुळे जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पीठ बघा आता अर्ध्यापेक्षा कमी आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीमध्ये आंबोळी करताना पिठाला चुलीतल्या कोळशाची धुरी दिली जाते, पण आता शहरांमध्ये काही ते शक्य नाही. त्यामुळे हा असा कोळसा व्यवस्थित पेटवून घ्यायचा आहे आणि त्यावर तेल घालायचं आहे आणि पटकन हे असं झाकण ठेवायचं आहे. ही अशी धुरी दिल्यामुळे काय होतं ना, चुलीतल्या कोळशासारखा सुवास आपल्या आंबोळ्यांना तर येतोच आणि या पेटत्या निखाऱ्यामुळे आतमध्ये उष्णता निर्माण होते आणि पीठ छान येण्यास मदत होते. आता मात्र हे झाकण अजिबात काढायचं नाही आहे, कारण आतमधली उष्णता ही आतमध्येच राहते आणि मग पीठ व्यवस्थित फर्मेंट होण्यास मदत होते. अगदी लहान सहान गोष्टी आहेत, पण त्यामुळेच तयार होणारा पदार्थ हा उत्तम तयार होतो. सध्या पावसाळा आहे, हवेमध्येही बऱ्यापैकी गारवा आहे, त्यामुळे हे पिठाचं पातेलं या अशा एखाद्या शॉलमध्ये गुंडाळून ठेवायचं. यावर ही अशी एखादी जड वस्तू ठेवायची आणि 10 ते 12 तास आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं. फक्त लक्षात घ्या, अधेमध्ये अजिबात उघडून बघायचं नाही आहे. साधारण 8 ते 9 तास झालेले आहेत. आता हे पीठ आपण उघडूयात. आज थोडीशी घाई असल्यामुळे हे पीठ मी साधारण 8-1 तासाचंच उघडलं आहे, पण तुम्हाला शक्य असेल तर मात्र 10 तास नक्की ठेवा. अगदी अलगदपणे हा कोळसा काढून घ्यायचा आहे. बघून देखील समजते की पीठ अगदी व्यवस्थित आलं आहे. चमच्याने मी तुम्हाला दाखवते. बघा, काय सुरेख जाळी आली आहे ना. आता अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे.
पिठाला आलेली जाळी मोडून न देता आपल्याला सगळं पीठ छान असं मिसळून घ्यायचं. हवं असल्यास अगदी जरासं पाणी घाला. हे असं अगदी छान एकसंध असं पीठ पडतं आहे, म्हणजे आपली कन्सिस्टन्सी देखील अगदी योग्य झाली. म्हणजेच आपण घेतलेलं डाळ तांदळाचं प्रमाण हे अगदी योग्य आहे. आता आपल्याला जितकं पीठ हवं आहे तितकं पीठ काढून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस अगदी सहज राहतं. या पिठामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे आता आपल्याला अगदी हलक्या हाताने छान मिसळून घ्यायचं आहे. पीठ पळीवरून हे असं एकसंध पडायला हवं आणि आपण जेव्हा तव्यावर घालू ना तेव्हा ते आपण होऊन पसरायला हवं इतपत आपल्याला पीठ पातळ ठेवायचं आहे. आंबोळी बनवण्यासाठी इथे हा बिडाचा तवा मी गरम करायला ठेवला आहे. सुरुवातीला अगदी थोडंसं तेल किंवा तूप तव्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे. पेल्याने हे असं मिश्रण घालायचं आहे आणि हे असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. फक्त 3 ते 4 वेळे घ्यायचे. लगेच बघा ही अशी सुरेख जाळी यायला लागली. कडेने हे असं थोडंसं तेल सोडायचं आहे. आता झाकण ठेवायचं आणि एक अर्धा मिनिट आंबोळी छान शिजवून घ्यायची. हलक्या हाताने या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आंबोळी उलटवून घ्यायची. पहिलीच आंबोळी असल्यामुळे या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या. आंबोळीला रंग बघा काय सुरेख एकसारखा आला आहे. आता काढून घेऊया. आणखीन एक आंबोळी मी तुम्हाला करून दाखवते. ज्यांना पेल्याने जमत नाही त्यांनी हे असं पळीने पीठ घालायचं आणि अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आंबोळी एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायची. तुम्हाला पांढरट आंबोळ्या आवडत असतील तर तशा करा. गॅसची आच आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची. बघा या आंबोळीला देखील अगदी एकसारखा रंग आला आहे. हेच पीठ अगदी पातळ असं पसरवून घेतलं ना तर कुरकुरीत असा डोसा देखील तयार होईल. हा असा अगदी खमंग कुरकुरीत डोसा आपण आंबोळीच्या पिठापासूनच तयार केला आहे. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी सोपा पण पोटभरीचा प्रकार आहे. या अशा मऊसूत आंबोळ्या नारळाच्या चटणीसोबत किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत, अगदी चिकन मटणसोबत किंवा काहीच नाही तर आपल्या चहासोबत अगदी सुरेख लागतात. तुम्ही नक्की करून बघा या अशा आंबोळ्या आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.